टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। या ठिकाणी आमसभेप्रसंगी उपस्थित माझा सर्व अधिकारी वर्ग, तालुक्याचे अध्यक्ष, माजी सभापती बाबूरावजी, शिवाजीराव, नाही आता नाही महाराज, हे झाल्यावर बोलू आपण, हे संपले ना मग आपण बोलू। बर ते एक द्या त्यांना, माईक एक द्या, जाऊ द्या आता, ते 2 मिनिटात बोला। हॅलो, या आमसभेत सर्वच शिरूर तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधव आला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। आदरणीय अण्णा, मॅडम तुम्हाला मानाचा मुजरा करतो। मॅडम, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे। उक्कळवाडी गावातील जवळजवळ मॅडम उक्कळवाडी गावातील तलाव, साठवण तलाव, त्याला 8-9 वर्ष झाले, तो तसाच पडून आहे। तुम्ही आता तरी लक्ष द्या, नसतं मला त्या सिंधफणाच्या तलावात लावू नका आंदोलन करायला। अण्णा, दुसरा विषय असा आहे, या शिरूर तालुक्यातील गोरगरीब लोक त्या सुरेश कुटेने फसवलेले आहेत। ज्ञानराधाचा विषय आहे, साईरामचा विषय आहे, ते लोक पागल झाले, त्यांना येड लागायला लागले। हा विषय मला वाटतं तुम्ही 100% मार्गी लावता, तुमच्याकडून ही अपेक्षा करतो। दुसरा विषय असा आहे अण्णा, शिरूर शहरातील जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक, मॅडम जर तुम्ही उच्च क्वालिटी दर्जाचे क्वालिटी कंट्रोल जर आणलं आणि जर चेक केलं, ते सर्वच तिथून ते दुकानदार ते परेशान आहेत, त्यांना टेस्ट नाही, नाकाचा श्वासोश्वास घेता येणार त्यांना त्या फुपाट्याने, इतका परेशान। तो मेन रोड खूप महत्वाचा आहे अण्णा, तेवढा विषय खूप तुम्हीच मार्गी लावता आणि तुमच्याकडून ती अपेक्षा करतो। आणि बस तुम्हाला सर्वांची रजा घेतो, थांबतो, बोलण्यासारखं खूप आहे, पण योग्य वेळ आले 100% तुमच्या सर्वांच्या मनातलं म्हणणं मांडल्याशिवाय राहणार नाही। त्यात मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी बाळासाहेब केदार साहेबांनी सुरुवात केली, नंतर भास्करराव केदार बोलले, आमचे दहिवंडीचे सरपंच या ठिकाणी कालिदासी आघाव यांनी विषय मांडला, मिथुनराव बोलले, रामदासराव हांगे बोलले, डॉक्टर खेडकर साहेब बोलले, पाठीमागं म्हणजे मोरजळवाडीचे आमचे नेते बोलले, त्याच्यानंतर तिंतरवणीचे उपसरपंच बोलले, आणि अरे थांब रे बाबा, आता थोडा वेळ थांब, तर ते सुद्धा पत्रकार एक बोलले आपले नारायणवाडी यांनी त्या विषयावरती, दादा इंगोले यांनी चांगले प्रश्न या ठिकाणी मांडले, पत्रकार आमचे मित्र त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे, तर डेप्युटी इंजिनियर जे जलजीवनचे आहे त्यांना मी निश्चितपणे ही बाब तपासायला लावेन। त्यांनी आत्ताच आदेश समजावा आणि उद्यापासून सगळ्या जलजीवन योजना तपासून घ्याव्या, त्या जर अपूर्ण असतील तर त्या पूर्ण कशा करता येतील आणि लोकांना त्याच्यातनं पाणी कसं प्यायला मिळेल हे बघा। ठीक आहे, टाकी झाली नसेल, पण गावातल्या एखाद्या विहिरीमध्ये ते पाणी टाकून ते लोकांना कसं देता येईल याचा काम त्या ठिकाणी लक्षात ठेवा। रस्ता आणि छतगळतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भांगरवाडीचा रस्ता आणि तलावाची गळती या विषयावरती मला भास्करराव बोलले, दोघंही जण वारणी आणि तिघं तुम्ही दोघंही आणि गावचे सरपंच असे वारणी भांगरवाडी रस्त्याच्या संदर्भात बोलला, तर नम्रपणे सांगतो की वारणी भांगरवाडीचा रस्ता आपला मंजूर झालेला आहे, फक्त निविदा काढायची त्या ठिकाणी शिल्लक आहे, तर ती सुद्धा या महिन्याभराच्या आतमध्ये निविदा कशी निघेल याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो, कारण हा जवळपास 7 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती जवळ म्हणजे एवढी लोकसंख्या गेली किंवा अर्धी वारणी तिकडं गेली, अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। तर MREGSच्या बंदच्या बाबतीत एक या ठिकाणी चर्चा झाली, तर निश्चितपणे मी काल परवाच शेत तलाव आणि घरकुलाच्या बाबतीत सरसकट सर्वांना परवानगी दिली
आणि विहिरीच्या बाबतीत सुद्धा मी आज किंवा उद्यापर्यंतच आम्ही निर्णय घेतो. विहिरीला तुमच्या गावाला तर सगळ्यालाच परवानगी दिली ना. फोन करून सांगितलं साहेब, तुम्ही बोलले लगेच. तुम्ही झापेवाडी आणि निमगाव हे 3 गावाचं सांगितलं. आता सगळ्यांचं सांगतो. झाला उलसाक राग. तिला जाणीव कार्यकर्त्यांना झाली पाहिजे. रामदासराव हंगे म्हणले तसं बरोबर आहे. हे सगळे लोक अडचणीत येणार आहेत जर थांबाथांबी केली तर. हे कुणी व्याजाने पैसे घेऊन नको तिथं भरती करून आता इथून पुढे आणताना सुद्धा विचार करतील म्हणूनच थांबवलेत ना. आता इथून पुढे परस्पर काही उद्योग करू नका. फक्त सांगून करा. आमचं जुळतंय आणि जर तुमचं जुळत असलं तर जुळवून घ्या, काय अडचण नाही. पत्राला मी कुणाला नाही म्हणणार नाही. मी सरसकट सगळ्यांना पत्र देत राहील. आणि गाव तलावाच्या बाबतीत गाव तलाव, पाझर तलाव, लोणी आणि वारणी सारखे IT या बाबतीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगतो सगळ्या एजन्सीजला सांगितलं. लोकल सेक्टर, BID आणि जिल्हा परिषद तिघांना सांगितलंय सरसकट सगळ्या तलावाचे ज्याचं वरून पाणी येतं आणि पाऊस आणि तलाव संगच आटतो ते सगळेच्या सगळे तलाव दुरुस्तीला घ्या. आणि सगळ्या अधिकाऱ्यांना, ह्या 3ही यंत्रणाच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय. मला माहिती आहे त्यासाठी पैसा कुठून आणायचा, पैसा जास्त लागतोय, परंतु ते सुद्धा मी जिथं जाऊन बोलायचंय त्या योग्य ठिकाणी बोललोय. माझं म्हणणं आहे आता कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं की आपल्या गावातले समजा 9 तलाव आहे, 9 पैकी समजा 3च सुरुवातीला हे दुरुस्त करणं आवश्यक आहे. तर 1, 2, 3 घ्या किंवा 1, 4, 7 घ्या. जसं घ्यायचंय तसं घ्या, परंतु त्या यंत्रणेशी तेवढा संपर्क त्या ठिकाणी करा. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मी आमदार झाल्याच्या नंतर घेतलाय. जसा जरेवाडी पॅटर्नचा घेतलाय. जरेवाडी पॅटर्न मी प्रत्येक गावात येऊन सांगत बसलो नाही किंवा शिरूरला आलो पत्रकार परिषद घेतली हे उद्योग करीत बसलो नाही. मी त्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ कुठं केला? जरेवाडीत केला. आणि आता बघा बरं, शिक्षक लोक सकाळी 8 वाजता डबा घेऊन निघत आहेत का नाही? फरक पडला का नाही शिक्षकांवर? पहिलं वागणं आणि आताच्या वागण्यात फरक पडला का नाही? शिक्षकांमध्ये फरक पडलाय. म्हणजेच गोर गरीब दीन दलित दुबळा जो आहे त्या गरिबाच्या लेकरावरती सुद्धा परिणाम होणार आहे. म्हणून ही सार्वजनिक मी ती योजना, माझं मत असं आहे, जरेवाडीची शाळा आपली दैफळे गोठ्याची शाळा आहे. दैफळे गोठे, दैफळे वस्तीसारख्या बाकीच्या सुद्धा शाळा का होत नाही? फक्त दैफळे वस्तीच का होती? बाकीच्या सुद्धा मग ती बांगर वस्तीची झाली पाहिजे. मी म्हणतो केदार वस्ती असेल एखादी, केदार वस्तीची झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला काम त्या ठिकाणी करायचंय. शिरूरचा डेपो 1 महिन्याच्या आतमध्ये याचं मंजुरीचं पत्र मी स्वतः त्या ठिकाणी हे करतो. आणि 5 ते 6 बंधारे भास्करराव म्हणले की त्या तलावाच्या खाली बसतात. तर ठीक आहे, आता ह्याची योजना झालेली, पोखराची यादी झालेली. त्या पोखराच्या यादीत वारणी आहे का? मग काय अडचणच येत नाही. तर पोखराच्या यादीमध्ये गाव असल्यामुळं आपल्याला अडचण नाही. आणि जे गावं पोखराच्या अंतर्गत आलेली नाहीत त्यांनी चिंता करू नका. पोखरा समकक्ष दुसरी योजना आता राज्याचे कृषी मंत्री कोकाटे आणतायत आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याला मान्यता देत आहेत. ती जर मंजूर झाली तर राहिलेली जी गावं आहेत, जे गावं पोखरातून वगळली, ती आपण समकक्ष योजनेमध्ये त्या ठिकाणी बाकीची गावं घेऊन टाकू. बेलपारा खिंडीतून पाणी याचं सर्वेक्षण मी करायला लावतो. मला जर लवकरात लवकर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर भास्करराव 100% भारगजवाडी, आपली शेरेवाडी, लोणी आणि वारणी ह्या सगळ्या गावांचा जर फायदा होत असेल, पलीकडून जाणारं पाणी इकडून वळून आपल्याला घेता येत असेल, तर ही लवकरात लवकर योजना
मी हे करून घेतो, ज्याच्यामुळं आपल्याला ह्या 4-5 गावाला आणि थोडंफार झालं तर मला वाटतं मांगेवाडीला नाही व्हायचा फायदा, पण हे बाकीच्या गावांना होईल, मांगेवाडीला सुद्धा होईल असं यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या गावांना त्याचा कसा फायदा होईल, कारण मग शेरेवाडी आपली पलीकडे म्हणजे पाणी येतं कोणत्या ह्याच्या बारगजवाडीत येतं, बारगजवाडीत येईल, शेरेवाडीत येईल, आपल्या मंगेवाडीत येईल, आपल्या लोणीत येईल आणि आपल्या वारणीत येईल. अशा पद्धतीची योजना मी लवकरात लवकर याचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करायला सांगतो. जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी लगेच नोंद करून घ्यायचं आणि त्या कामाला लागायचं आणि तिथे जाऊन हे गाववाल्यांशी बोलून ते दाखवतील, भास्करराव दाखवतील, तिथं जावं. बाळासाहेब आहेत, सभापती साहेब आहेत, सगळ्यांनी जाऊन तो पॉइंट दाखवा आणि त्याला पटकन मंजुरी घेऊन ते काम पण लवकरात लवकर चालू करू, कारण बेलपारा हा आपलाच तलाव आहे. तर ते काम आपण करू. पैठण पंढरपूर रस्त्यावरती 20 माणसं गेली असं कालिदास आगावांनी या ठिकाणी सांगितलं. ते खरोखर बेकार आहे. तर मी आता त्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या मुंबईपर्यंतच्या सगळ्या क्लिअर केल्या, दिल्लीच्या राहिल्या 2-3, तर त्या पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीत जाऊन त्या बी क्लिअर करतो आणि पुढच्या आठवड्यातून एकदम जोरात याचं काम करतो. शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा, हे सगळे पैसे शेतकऱ्यांचे सुद्धा आपण देऊन टाकू आणि दहिवंडी पैठण पंढरपूर रस्ता हा लवकरात लवकर आपण चालू करू. डॉक्टर खेडकर साहेबांनी वरंगळवाडी, धारेवाडी, राळे सांगवी, सावरगाव अशा प्रकारचे 2 रस्ते या ठिकाणी सांगितले. निश्चितपणे बाकीच्याही काही लोकांनी याचंच सांगितलं, परंतु डॉक्टरांनी अगोदर सांगितलं, तर हे सुद्धा 2 रस्ते आपल्याला करावे लागतील. निश्चितपणे ते आपण करू. शिंदफणाची उंची, आता हे बघा, पैठण पंढरपूर शिंदफणाची उंची आणि खरवंडी ब्रह्मनाथ येळं हे माझे निवडणुकीतले मुद्दे आहेत. त्याच्यामुळे ह्या कामाच्या बाबतीत तुम्ही शिफारसच करायची नाही, मी स्वतःच इंटरेस्टेड आहे. आणि आता तिथल्या आतल्या शेतकऱ्यांचं मॅडम यांना सांगितलं, मी ऑनलाईन करून बी घेतलंय. जे गायरा म्हणजे जिरायत क्षेत्र होतं ते सगळं बागायत करून घेतलं. त्या लोकांना आपण आता पैसे देतो लवकरात लवकर. सुप्रमा घेतोय आणि त्या सुप्रमामध्ये जो कॅनॉल आहे खालचा तो सुद्धा बंद नळीद्वारे त्या ठिकाणी आपण आणतोय. आता इस्टिमेट जे करायला लागलो 32 ते 35 कोटीचं, तर ते पीडीएन पद्धत नवीन आली. कॅनॉलने पाणी सोडायची गरज नाही, आता बंद नलिकेद्वारे आणायचे. तर ते दोन्हीही प्रस्ताव आम्ही पाठवले. एक तर असाच हाय असाच ठेवायचा आणि पीडीएन करायचं आणि तो कॅनॉल तसाच पुढं कानोबाची वाडी आणि विघनवाडीपर्यंत आणि विघनवाडीतनं आनंदगावच्या तलावापर्यंत. आनंदगावच्या म्हणजे जर फुल पाणी चालू असलं आणि समजा आनंदगावचा आपला तलाव भरलेला नाही, विघनवाडीचा भरलेला नाही आणि कानोबाच्या वाडीचा भरला, तर ते ह्या कॅनॉलमध्ये सोडायचं. हे सगळे तलाव भरून घ्यायचं. अशा पद्धतीची सुद्धा मी त्याच्यामध्ये तरतूद करायची सांगितली. की काही सोमनाथराव मागच बसलेले आहेत कारण त्यांच्या आनंदगावचा तलाव हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि आनंदगावच्या तलावात पाणी गेलं तर ते बावीला पण जाईल ऑटोमॅटिक. बावीपासून खाली जे जिथपर्यंत सरकेल तिथपर्यंत त्याचा फायदा हा 100% आपल्याला घेता येईल. शिंदफणाच्या उंचीच्या बाबतीत तुम्हीच नाही, मीच आग्रही आहे आणि मी जोरात काम करतो. आणि एसडीएम तुम्ही तातडीने पहिलं काम एवढंच करायचं. दोन्ही यांच्याकडे रेल्वेचं आहे, जे शिरूर तालुक्यातले गाव आहेत ते रेल्वेचं संपवा आणि तुम्ही हे यांचं आणि भिल्ल समाजाचे सर्टिफिकेट, एवढे दोन्ही गोष्टी मला 1 आठवड्यात करून पाहिजे म्हणजे लगेच आपल्याला शिंदफणाची उंचीचं काम त्या ठिकाणी करता येईल. आणि यावर्षी शिंदफणातला गाळ सुद्धा काढण्याचा निर्णय मी केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्यांना गाळ काढायचा आहे, जे आपल्या शेतावर टाकायचं आहे, त्यांनी जरा नावं दिली तर बरं होईल. बँकेकडूनही 3 लाख रुपयापर्यंत त्याला कर्ज क्रॉप लोन म्हणून द्यायचं बरं का, क्रॉप लोन म्हणून द्यायचं.
आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर गाळ टाकायचा. तो गाळ भरून नाना पाटेकर काय गाळाला पारगावात गाळ आहे का, राहिलाय का काय? हा, मग पारगाव बी घेऊन टाकू. शिंदफाना आणि पारगाव दोन्ही घेऊ. आनंदगाव मध्ये असेल तर आनंदगाव बी घेऊन टाकू. मी देतो सोडून, तुम्ही नका चिंता करू. ते आरक्षण बिरक्षण आपल्या पुढं काय नसते. ते बाकीच्यांना बनवायचं, हे बनवून घेणारे अवलाद नाही ना. त्यामुळं तसं काय सांगितलं त्यांना मी. खरवंडी ब्रह्मनाथ येळम अर्ध्या लोकांचं भूसंपादन माजी सरपंचांनी सांगितलं. महाराष्ट्र शासन हे नावावरती झालं पाहिजे, हे बरोबर आहे. मी तुमचं म्हणणं क-ज-पा म्हणतात तर कमी जास्त पत्रक. मी एसडीएमला लगेच खुणावलं. हे जिथलं क-ज-पा झालं नसेल तिथलं पटकन करून टाका, कारण हे क-ज-पावाले फार प्रॉब्लेम क्रिएट करतात. उलट्या खरेद्या देतात, दुसऱ्याला काहीतरी उद्योग करतात. गरकळ यांनी पाझर तलाव दुरुस्तीच सांगितली बोगस पारगावची. 100% आपण ते पण घेऊया. फक्त हातपाय हलवायचं काम कार्यकर्ते तुम्ही केलंय. तहसीलदार यांनी नोंद घ्यायचे. एसडीएम आणि तहसीलदार दादा इंगोले यांनी 50% शेतकऱ्यांचं अनुदान अजून दिलेलं नाही. तर ते 50% शेतकऱ्याचं अनुदान तुम्ही 31 मार्चच्या आत त्यांच्या अकाउंटवरती टाकायचं. तहसीलने केवायसीचा प्रॉब्लेम असेल, केवायसी काय जे असेल ते सगळं करून घ्यायचं आणि त्यांचं काम करायचं. मातोरीला अतिरिक्त 5 MVAचं एक ट्रान्सफॉर्मर दादा इंगोले यांनी सांगितला, तोही करू. निमगाव तलावाची दुरुस्ती आणि परत एक पाठीमागे केदार बोलले, त्यांचंही जे म्हणणं होतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरू. आणि जाट नांदूरला मोरजळवाडीचं पाणी आपण सोडतोय. कलेक्टरांनी मान्यता दिली. ह्या आठवड्यामध्ये पाणी सोडण्याचं काम आपण करतोय आणि ते जाट नांदूर आणि खालीपर्यंत जिथपर्यंत माऊली म्हणते किंवा सचिनराव म्हणते तिथपर्यंत आम्ही ते पाणी सोडणार आहोत. त्याच्यानंतर शाळेसाठी रूमच्या बाबतीत एक शेळके आणि तो दुसरा पत्रकार हे दोघं जण बोलले. मला असं म्हणायचे, मी निवडणुकीत हा मुद्दा बोललो होतो की 769 शाळा खोलायला आष्टी विधानसभा मतदारसंघात आवश्यकता आहे. आपली सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की जिल्हा परिषदेची शाळा ही आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. बाकीच्या प्रायोरिटी सेकंड नंबरवर घाला. फर्स्ट प्रायोरिटी शाळा खोली. अजूनही जिथं कुठं नसतील बीडीओ साहेबांना माझी विनंती आहे की बीडीओ साहेब सगळ्या तालुक्यात आपल्या जिथपर्यंत मतदारसंघ आहे तिथपर्यंत तुम्ही फिरा आणि कोणत्या गावात किती शाळा खोलायची गरज आहे. अहो ते कोळवाडीला तर 6च्या 6 शाळा ते कधी बदाक दिवशी खाली पडतील याचा नियम नाही. अशी एकंदरीत परिस्थिती. एका दिवशी ते श्री पेरू पुरंदरम होईल, ते झालेलं आहे मागे तिकडं तामिळनाडू. तशी अवस्था ज्या शाळा खोल्यांची झालेली, ते कोणतंही गाव असो कोणतीही वाडी असो, बीडीओ साहेब त्याची यादी मला द्यायला पाहिजे 8 दिवसांनी. मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतो. 8 दिवसात तुम्ही हे आम्हाला द्या. आणि हे वन विभागाला माझी विनंती आहे, वन विभागाचे ढगे आणि ते लोक असतील मला वाटतं इथं, जर ते असतील तर त्यांना माझं सांगणं आहे की वृक्ष तोडीच्या बाबतीमध्ये जरा गांभीर्यानं घ्या. अन्यथा पहिलं 1.5% आत आहे, 0.5% सुद्धा वन खातं नाही. आणि आणखी जर पाणी तुम्ही झाडं तोडीत असला तर मला वाटतं वाटोळ्याच्याच दिशेने आपण चाललेलो आहोत. तर हे वाटोळ्याच्या दिशेने तुम्ही जाऊ नका असं माझं म्हणणं आहे. RDSS अंतर्गत बरेचसे ट्रान्सफॉर्मर होत आहे. म्हणून सानप साहेबांना माझी विनंती आहे, ते इथं बसलेले की आम्हाला एक तक्ता द्या की कोणत्या वस्तीच्या त्या. आणि अजून सगळ्यांना माझं सांगणं आहे की 7.5च्या मोटरापर्यंत आता सगळ्याच मोटरा फ्री झाल्या. 10च्या मोटरा आहेत का काही जणांचे?
मोटरा 10च्या असते पण कोटेशन 7.5च असते. आपले गडी सोपे आहेत का? सरकारी योजनेच्या आधी सगळ्यात हुशार कोण असेल तर आमचा शेतकरी. 5ची मोटर असले की 3चं हे काढतो कोटेशन, 7.5ची मोटर असले की 5चं आणि 10ची 7.5च आपलं कोटेशन असेल. मला नाही वाटत शिरूर तालुक्यात कोणाकडे 10चं कोटेशन असेल. त्याच्यामुळं आता इकडची लाईट फ्री झाली तर दुसरी एक विनंती आहे माझी तुम्हाला. मी काय म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये फ्री असा निर्णय घेणारा कार्यकर्ता नाही. शिरूरला एक अतिरिक्त सबस्टेशन करायचं आहे. आता आपण एक अतिरिक्त सबस्टेशन करतो शिरूर प्रॉपरला. आणि माझी विनंती आहे की घरगुती जे ग्राहक आहेत, म्हणजे आपण वस्त्यावर राहत असो कसे राहत असो, सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आता घरगुतीचे कोटेशन भरा. भरणार का नाही? नाहीतर आम्ही गावात आलं की ते येटोळे आम्हाला तिथंच दिसते गावाच्या सुरुवातीपासून. तर ते येटोळे काही कामाचे नाही. आणि आम्ही 3 तालुक्याचा आमदार म्हणून काम करीत असताना कुठंतरी फोन येतो, अमक्या अमक्या गावात लाईटला चिटकून एक माणूस गेला. अरे मग तुम्ही 2,500च कोटेशन आहे. घराचं किती? 2,500. 42 ना? हा किती? थांबा ना, त्यांना बोलू द्या ना. ₹2,500. 25 रुपयाच्या वरती कोटेशन नाही. तर माझं म्हणणं आहे की 2,500 रुपये महत्वाचे आहे की आपला जीव महत्वाचा आहे? स्वतःचा जीव ज्यांना महत्वाचा वाटतो त्या सगळ्यांनी माझं म्हणणं आहे की कोटेशन आता पटापटा 2,500 रुपयाचे काढून घ्या. म्हणजे आम्हाला डीपी पाहिजे. हा लय मोठा वाद आहे. कुणी म्हणतं डीपी. एका गावात 1 डीपी दिली म्हणलं दुसरी द्या, दुसरी दिली म्हणलं तिसरी द्या. तर काय झालं म्हणले त्या गटाला 2 डिप्या गेल्या, आमच्या गटाला काहीच नाही. म्हणून मी 3री डिपी त्या गावात दिली. 3 डिप्या दिल्यावर आणखी 3 डिप्याची मागणी आली. म्हणून ग्राहक वाढवा, जेवढे वाढवता येतील तेवढे. आणि सानप साहेब तुम्ही पण एक प्लॅन करा ना. तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना सांगा आकडा दिसून देऊ नका आणि सगळे लोक याच्यामध्ये आणा. तर 2,500 रुपये पण आपलं सेफ्टी होईल. शानमध्ये बटन टाकीन आणि आपलं लगेच देतो 75. माझं म्हणणं आहे की तुम्ही ऍक्च्युअल सानप साहेब मला स्वतःला आता अत्यंत तातडीचे किती डिपे पाहिजेत एवढं मला 4 दिवसात 5 दिवसात सांगा. 1 आठवड्यात सांगा. त्याच्या पुढच्या आठवड्यात मी पहिल्यांदा त्या डिप्या देऊन टाकतो. कारण त्या डीपी हा फार मोठा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. थांबा ना, आता काय हा नाही, त्यांचं नावचं बोलणं झालं. आता पहिले लटपटे साहेब होते, त्यांच्या जागेवर बोलबोले साहेब आलेत. काल आमची एकत्रित मीटिंग झाली. मीटिंग होऊन हा निर्णय झाला. मुळात ह्यांचे वायरमन लोकच लोकांना म्हणते आकडे टाका आणि आम्हाला थोडंफार द्या, हे का? हे असंच करतात. त्याच्यामुळं हे पंचायत. त्याच्यामुळं सानप साहेबांनी पहिले त्यांचे लोक नीट करावे. नीट केले की ते बरोबर खाली आम्हाला नीट कर. आणि आम्ही जे आहे कोण नाही, मला स्वतःला सांगा ना तुम्ही, मी मार्ग काढून देतो.
घ्यायला लावतो. तर त्याच्यानंतर सव्वाशे यांनी त्यांचे मुद्दे मांडले. कारण जे समाजानं ज्यांना बहिष्कृत केलेले आहे, समाज ज्यांच्याकडे लक्ष देत नाही, अशा वर्गाकडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. निश्चितपणे त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि BDO साहेबांना माझी विनंती, तालुका स्तरावरचे पैसे तर द्याच अस्थिव्यंगांना, दिव्यांगांना, पण ग्रामपंचायतीला सुद्धा सांगा त्यांच्या वाट्याचे पैसे द्या. मी माझ्या आमदार फंडातून आता मी 12-13 लाख रुपये बाजूला काढून ठेवले या वर्षीचे. पण मला आता 1,80,00,000च मिळाले. त्याचे 12 ठेवले आमदार फंडातून. मी दिव्यांगांना त्या ठिकाणी देणार आहे आणि प्रतिवर्षी देणार आहे की ह्या विकास अमुक तमुक करत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःचं गरिबांचं, दीन दलितांचं काम बघणं सुद्धा महत्वाचं काम आहे. आणि सर्व पत्रकार मंडळी आज इथं आलेली आहे. तर करवंडी ब्रह्मनाथ येळम हा रस्ता, दुसरा पैठण पंढरपूर, तिसरं सिंदफानाची उंची हे तर, आणि जरेवाडी पॅटर्न हे तर निवडणुकीत सांगितलेले आश्वासनांची पूर्तता आहे. आणि भविष्यामध्ये आणखी एक विषय बोललेलो आहे मी, पाण्याचा. तर त्या पाण्याच्या दृष्टीने सुद्धा माझं काम सुरू झालंय. मी आज गप्पा मारणार नाही, पण आज वर्षाला मात्र निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांचं आमसभेला आला त्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.